तर मित्रांनो, सर्वांना सांगताना खूप आनंद होतोय की इथं आमचे मित्र आणि मार्गदर्शक आणि उत्कृष्ट असे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे आमच्याच केंद्रातील सहकारी विनायक भोये सर माझ्यासोबत आहेत आणि त्यांचा एक खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि मी त्या परमपिता परमात्म्याचे खूप आभार मानतो की त्यांच्या या प्रॉब्लेम्समधून थोडंफार त्यांना रिलीफ देण्यासाठी मी कारणीभूत ठरलो। कारण कसं आहे, जगामध्ये दुःख खूप आहेत, पण त्याच्यासाठी जो एक सपोर्ट लागतो त्यासाठी माध्यम म्हणून काहीतरी असणं गरजेचं असतं। त्यामुळे मी देवाचे खूप खूप आभार मानतोय। तर आता ऐकूया आमच्या विनू सर यांच्याकडून की त्यांना जो इश्यू आहे तो नेमका काय आहे। हां सर, माझ्या जो डोळ्यांना जो प्रॉब्लेम आहे ना, तर लहानपणी खेळताना चिखल गेला होता, म्हणजे टाकला होता। तर त्यावेळेस म्हणजे काही जाणवलं नाही 9वीला असताना। आणि नंतर म्हणजे जेव्हा माझं डीएड पूर्ण झालं 2000 साली आणि 2001ला हा प्रॉब्लेम मला जाणवला। म्हणजे माझ्या डोळ्याच्या आतल्या पडद्यांना, म्हणजे ज्याला आपण रेटिना म्हणतो, बरोबर, त्या पडद्यावर नसा रक्त आलं नसांना आणि त्याच्यामुळे रेटिना डॅमेज झाला। बरोबर, रेटिना डॅमेज झाल्यानंतर मी ऑपरेशन केली, पण त्याच्यातून एक डोळा माझा गेला। त्याचा पडदा, आतला पडदा पूर्ण तुटला। बरोबर बरोबर। तर मग दुसऱ्या डोळ्याचं पण ऑपरेशन झालं आणि मग त्याचा जो सुधारण्याचा जो वेग होता, गती होती, ती एकदम धीमी गती, हळूहळू। मग सध्या आपली ट्रीटमेंट कुठे सुरू आहे? आता माझी ट्रीटमेंट म्हणजे मी तसा नेरोथेरपी म्हणून एक सूर्यमाळची ट्रीटमेंट आहे, ती माझी म्हणजे आता आपण घरीच देतो ती। अच्छा। आणि त्याला म्हणजे त्याला सपोर्ट जोड म्हणून हा तुमच्याकडून प्रोडक्ट घेतलेला आहे। तर आता त्याच प्रोडक्टवर येणार होतो मी की हा जो आहे न्यूट्रीलाइट ब्रँड 1934, याचं नाव आहे बिलबेरी विथ लुटीन आणि हे कोणत्याही प्रकारचं औषध नाही आहे। आणि सरनी ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांचा जो रेटिना डॅमेज झालेला आहे, तर त्या रेटिनामध्ये पोषक घटकांची कमतरता आहे, ती पुरवण्याचं काम याच्या माध्यमातून झालेलं आहे। साधारणतः हे आपण किती डबे आतापर्यंत खाल्लेले आहेत साधारणतः या टॅबलेट्स? आतापर्यंत 6 डबे, 6 टॅबलेट्स खाल्लेले आहेत। हे साधारणतः त्याच्यापूर्वी आणि आता तुम्हाला कशा पद्धतीने थोडासा डिफरन्स जाणवतोय तो जरा आमच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना कळला तर बरं होईल। म्हणजे पूर्वी असा डोळ्यांचा जो आकार आहे ना, म्हणजे पडदा डॅमेज असल्यामुळे थोडा असा साईडला म्हणजे दुसरपणा जाणवायचा। म्हणजे पूर्ण विजनच नव्हती, विजनचा म्हणजे आकार, साईज थोडी वाढत चालली, म्हणजे नसांना म्हणजे पोषण मिळत। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मला सुरुवातीला बोलले होते की एकदम तीव्र प्रकाशाचा पण तुम्हाला त्रास होत होता तो। आता म्हणजे असा तीव्र प्रकाशात असा पूर्वी चष्मा वगैरे गॉगल वापरत होतो, पण आता मोबाईल वगैरे वापरताना काही त्रास जाणवत नाही जास्त। अजून काही सांगू शकाल? अजून कोणत्या पद्धतीचे फायदे झालेले आहेत? म्हणजे डोळ्यांना बरा वाटला। म्हणजे आज मी इथं पण नाशिकला पण ट्रीटमेंट चालू आहे माझी, म्हणजे आयुर्वेदिक। अगदी बरोबर आहे, कारण डॉक्टर हा ऑप्शन नाही आहे, डॉक्टर करणे गरजेचंच आहे, पण त्याच्यासोबत जो आपल्या शरीराला पोषण मिळणं गरजेचं आहे। बरोबर, प्रत्येक अवयवाची गरज आहे, म्हणजे डोळ्यांच्यासाठी असेल, त्याच्यानंतर तुमच्या पोटासाठी असेल किंवा तुमच्या हाडांसाठी असेल, त्यासाठी हा पोषक आहार हाच इम्पॉर्टंट आहे। आणि तोच कुठेतरी हल्लीच्या जेवणातून किंवा आपण घेत असलेल्या आहारातून आपल्याला मिळत नाही, म्हणून आपल्याला हे ॲज अ सप्लिमेंट, ॲज अ पूरक आहार म्हणून आपण घेत आहोत। आणि त्याचा एक जबरदस्त या ठिकाणी आपल्याला हा रिझल्ट जाणवलेला आहे। देवाचे खूप खूप आभार की या माध्यमातून या सरांचं जास्त क्लोजनेस माझ्याशी आला आणि एक व्यक्तिमत्व आपल्याला जवळून पाहायला मिळालं। आणि कुठे ना कुठेतरी देवाला आपल्याला अशा व्यक्तींसोबत भेटायचं असतं, पण त्या एक माध्यम म्हणून या ब्रँडचा उपयोग झालेला आहे। आणि अशा माध्यमातून खूप साऱ्या लोकांचं आयुष्य आपण हेल्दी आणि आनंदही आपण बनवू शकतो। या ठिकाणी मी विनू सरांचे खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल मानतोय आणि धन्यवाद। थँक्यू फ्रेंड्स।